देवेंद्र फडणवीस लोकसभा लढणार का? देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार का? हे दोन प्रश्न राज्याच्या राजकारणात अधूनमधून हमखास विचारले जातात. याची अनेक कारणं सुद्धा आहेत. पहिलं कारण महाराष्ट्राच्या सत्ता संतुलनाचं, दुसरं कारण गडकरींना पर्याय देण्याचं आणि तिसरं महत्त्वाचं कारण फडणवीसांसारखे नेतृत्व मोदींच्या मंत्रिमंडळात नेण्याचं. अशी अनेक कारणं आहेत, पण प्रश्न हा एकच. देवेंद्र फडणवीस दिल्लीला आत्ता देखील हाच प्रश्न विचारला जातोय. पण असं होईल का? जरी झालंच तर देवेंद्र फडणवीस केंद्रात जाण्यासाठी कोणता मतदारसंघ निवडतील हेच पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. देवेंद्र फडणवीस केंद्रात जातील का या प्रश्नाच्या किती शक्यता आहेत ते आधी पाहूया. तर पहिली शक्यता, फडणवीसांची असणारी केंद्राला गरज. मोदी सरकार पुन्हा सत्तेत येणार हे जवळपास सर्वांकडून निश्चित करण्यात आले, किमान भाजप, आणि यावरूनच मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळाची चर्चा होताना दिसते. नरेंद्र मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळात ज्या नेत्यांनी मोदींसोबत शपथविधी घेतला होता त्यापैकी नितीन गडकरी, स्मृती इराणी, राजनाथ सिंग असे काही निवडकच नेते नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात साहजिकच नवीन लोकांची फौज निर्माण केली जाईल हे स्पष्ट आहे. यामुळेच महाराष्ट्रातून नितीन गडकरींना भविष्यामध्ये पर्यायी नेतृत्व उभा करण्यात येईल. तर दुसरी शक्यता म्हणजे महाराष्ट्रातील सध्याचं राजकारण. या विचारातूनच दिल्लीच्या राजकारणाला फडणवीसांची गरज भासते. महाराष्ट्रातल्या राजकारणात महायुतीकडे फडणवीस, शिंदे आणि अजित पवार या तिघांचं नेतृत्व आहे. यापैकी शिंदे आणि अजित पवार हे प्रादेशिक पक्षाचे नेते असल्यामुळे त्यांच्या महत्त्वाकांक्षा दिल्लीच्या राजकारणाच्या नाहीत असं दिसून येतं. साहजिकच महाराष्ट्राच्या नेतृत्वामध्ये स्पर्धा तयार झाली. मग अशावेळी फडणवीसांना दिल्लीच्या राजकारणाचा मार्ग खुला करून भाजप हायकमांड नवीन नेत्यावर गेम करू शकतं. पण आधीच लोकसभेच्या तिकिटावरून हमरीतुमरीचं राजकारण आलं असतानाच फडणवीसांच्या पश्चात हे राजकारण कुठंपर्यंत पोहोचू शकतं याची कल्पना सुद्धा दिल्लीला आहे. अर्थात फडणवीसांचं जर नेतृत्व नसेल तर भाजपच्या अंतर्गत नेत्यांसोबत शिंदे आणि अजित पवारांवर अंकुश ठेवणं भाजपला कठीण जाणार आहे. किंवा याच कारणासाठी फडणवीसांना दिल्लीला पाठवलं जाईल असं सांगता येत नाही. पण इथंच भाजपने जर तिसरा पर्याय शोधून दिला तर मात्र भाजप महाराष्ट्र प्रदेश, भाजप हायकमांड नवीन निर्मिती करू शकतं. यामुळेच फडणवीसांच्या दिल्लीच्या चर्चा अधूनमधून होत असतात. अर्थात या दोन शक्यताच आहेत, त्यामुळे फडणवीसांच्या दिल्लीच्या चर्चा या अधूनमधून होत असतात. पण देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार असतील तर नेमके कुठून? याचं उत्तर म्हणजे पुणे लोकसभा हेच असू शकतं. देवेंद्र फडणवीस लोकसभा लढणार असतील तर पुण्यातूनच लढतील असं. ती नेमकी कोणती आहेत ते सुद्धा पाहूयात. आता यातले पहिले कारण, पश्चिम महाराष्ट्रातून लोकसभेचं अपेक्षित यश मिळवणं. फडणवीसांसाठी नागपूर सोडून सगळ्यात सुरक्षित मतदारसंघ असेल तर तो म्हणजे पुण्याचा. पण पुण्यात फडणवीसांनी निवडणूक लढवली तर आपोआपच त्याचा इम्पॅक्ट आजूबाजूच्या मतदारसंघांमध्ये सुद्धा पडू शकतो. पुण्यातल्या भाजपमय वातावरणाचा फायदा हा आपोआप मावळ, शिरूर, बारामती, सातारा, माढा, अहमदनगर अशा मतदारसंघांमध्ये होऊ शकतो. भाजपसाठी अजितदादांच्या प्रवेशानंतर सुद्धा हे मतदारसंघ तितकेच महत्त्वाचे आहेत, कारण आजही भाजपला हे मतदारसंघ एकहाती ताब्यात येतील असा आत्मविश्वास असलेला दिसून येत नाही. मग अशावेळी पुण्याची हातात असलेली जागा प्रतिष्ठेची केली तर त्याचा प्रभाव आजूबाजूच्या मतदारसंघावर निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच फडणवीस लोकसभा लढवणार असतील तर ते पुण्यातूनच लढतील असं म्हणण्याचे दुसरं कारण म्हणजे सेफ लोकसभा. फडणवीसांना लोकसभा लढवायची असेल तर त्यांच्याकडे असलेला पहिला पर्याय तो म्हणजे अर्थात मात्र नागपूरमधून नितीन गडकरी स्टँडिंग खासदार आहेत. गडकरींचं तिकीट कट केलं जाईल असं बोललं जात होतं. पण कुठेतरी विकास कामांच्या पातळीवरती बॅकफूटवरती जाणारं मोदी सरकार गडकरींच्या कामांमुळेच फ्रंटफूटला खेळताना दिसते. अशावेळी ऐन निवडणुकीच्या काळात गडकरींचं तिकीट कट करण्याची रिस्क भाजप हायकमांड घेणार नाही.
गडकरींना नागपूरमधून कायम ठेवणार फडणवीसांना पर्यायी मतदारसंघ शोधावा लागतो आणि या मतदारसंघाचा शोध पुण्यामध्येच येऊन थांबतो. मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेचा हस्तक्षेप पाहता देवेंद्र फडणवीस मुंबईतून लढण्यास प्राधान्य देतील असं वाटत नाही. जरांगे पाटलांचं आंदोलन आणि मराठा समाजात डॅमेज झालेली आयडेंटिटी पाहता देवेंद्र फडणवीस मराठवाड्याचा पर्याय सुद्धा समोर ठेवणार नाहीत. फडणवीसांनी आपली बनवलेली इमेज पाहता ते शहरी मतदारसंघालाच प्राधान्य देतील आणि मग अशावेळी भाजपला सगळ्यात पूरक असणारा मतदारसंघ म्हणजे पुणे लोकसभेचाच मतदारसंघ ते निवडू शकतील. आता फडणवीस लोकसभा लढवणार असतील तर ते पुण्यातूनच लढतील असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे राष्ट्रीय पातळीवर जाताना महाराष्ट्रातला हस्तक्षेप कायम ठेवता येऊ शकतो. पुणे म्हणजे एका अर्थाने पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून गृहीत धरता येतं. केंद्राने जर का फडणवीसांना दिल्लीत पाठवण्याची तयारी केली तर फडणवीसांच्या समोरचं सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट असू शकतं ते म्हणजे महाराष्ट्रावरचा कंट्रोल जाऊ न देणं. शरद पवार देशाच्या राजकारणात गेल्यानंतर सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री झाले. पुढे नाईक आणि शरद पवार यांच्या संघर्षातूनच पवारांना पुन्हा मुख्यमंत्री व्हावं लागलं. देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आपलं राजकारण लॉंग टर्म म्हणूनच पाहतायत. मग अशा वेळी केंद्राच्या भूमिकेमुळे जर का दिल्लीत जावं लागत असेल तर मात्र फडणवीस हे बारामतीसह पश्चिम महाराष्ट्राच्या रडारवर येणाऱ्या पुण्याला पसंती देताना दिसून येतील. नागपूरमध्ये संघ आणि होमग्राऊंड यामुळे फडणवीसांचा कंट्रोल हा राहतानाच दिसतो. मराठवाड्यातून लीड करणं म्हणावं तितकं सोपं ठरत नाही. मग अशावेळी सहकार, साखर आणि उद्योग या गोष्टींवर कंट्रोल ठेवण्यासाठी फडणवीस पुण्याची निवड करू शकतात. साहजिकच देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार असतील तर फक्त पुणे लोकसभा हाच एक पर्याय दिसतो. जाता जाता शेवटचा मुद्दा तो म्हणजे तशा हालचाली दिसतायत का की फडणवीस लोकसभा निवडतील? तर हो किंवा नाही. कारण पुण्याचे सध्याचे पोलीस कमिशनर अमितेश कुमार हे फडणवीसांच्या नागपूर आधी कार्यरत होते. ते पुण्यात आल्यानंतर पोलिसांचा शहरावरचा कंट्रोल वाढलाय. गुंडांची ओळख ते ड्रग्ज माफियांची पाळंमुळं शोधून काढण्यात पुणे पोलिसांनी यश मिळवले आणि एका अर्थी या कृतीतून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची इमेज सुद्धा सध्या उजळून निघाली. राज्यसभेवर मेघा कुलकर्णींना पाठवून नाराज असणाऱ्या ब्राह्मण समाजाची मते सुद्धा भाजपने वळवून घेतलीत. त्यामुळे फडणवीस लोकसभा लढवणार नाहीत असं ठामपणे म्हणता येणार नाही. तुम्हाला काय वाटतं? देवेंद्र फडणवीस लोकसभेची निवडणूक लढवतील का? आणि लढवली तर ते पुण्याला निवडतील का? याची उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी विषय गंभीर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.